नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या MPSC आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पर्यावरण या विषयावरचा एक प्रश्न बघणार आहोत. UPSC 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे की तेल प्रदूषण म्हणजे काय, त्याचा सागरी परिसंस्थांवरती काय परिणाम होतो आणि भारतासारख्या देशासाठी तेल प्रदूषण कोणत्या प्रकारे विशेषतः हानिकारक आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की भारतामध्ये काही ऑइल स्पिल्स झालं, म्हणजे तेल प्रदूषण म्हणजे काय, ऑइल स्पिल म्हणजे तेल गळती होणं, या काही घटना भारतामध्ये किंवा जगामध्ये घडताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. मग पहिलं आपण याच्यामध्ये फोकस काय आहे हे समजून घेऊया. खूप सोपा प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यामुळे याच्यामध्ये फोकस न समजण्यासारखं काहीच नाहीये. खूप स्ट्रेट फॉरवर्ड फोकस आहे. पहिलं की तेल प्रदूषण म्हणजे काय असतं, ऑइल स्पिल म्हणजे काय असतं, त्याची सागरी परिसंस्थेवरती काय परिणाम होतात, राईट, आणि शेवटी भारतासारख्या देशासाठी किती हानिकारक आहेत, विशेषतः भारतासारख्या देशामध्ये, असा तो प्रश्न विचारलेला आहे. तर या 3 फोकसेसवरती आपल्याला लिहावं लागेल. मग आता असं लिहित असताना आपल्याला इंट्रोडक्शन करत असताना प्रश्नाचं इथे त्यांनी दिलेलंच आहे की तेल प्रदूषण म्हणजे काय, याच्या डेफिनेशन पासूनच तुमचं इंट्रोडक्शन इथं सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच डेफिनेशन मध्ये एखादी करंट मधली गोष्ट किंवा घटना तुम्ही सांगू शकता. उदाहरण की तेल प्रदूषण तेव्हा होतं जेव्हा पेट्रोलियमचं द्रव स्वरूप म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये जेव्हा पेट्रोलियम एखाद्या परिसंस्थेत, विशेषतः सागरी परिसंस्थेमध्ये प्रामुख्यानं मानवी कारणांमुळे गळती होते. एक प्रश्न आपल्याला विचारलाय सागरी परिसंस्थांच्या बद्दलचा, त्यामुळे आपण त्याच्यावरती फोकस करतोय. आता तेल गळती जमिनीवरती होऊ शकते किंवा इतर कुठल्या परिसंस्थांच्या मध्ये होऊ शकते, पण प्रामुख्यानं सागरी परिसंस्थांवरती प्रश्न विचारलाय म्हणून आपण इथं त्याच्यावरती भर देतोय. ही झाली त्याची व्याख्या. हे कशामुळे होतं, तर हे विशेषतः टँकर्स असतील, ऑफशोर ड्रिलिंग रिग्स असतील, म्हणजे तेल काढण्याचे काही रिग्स असतात, पाईपलाईन किंवा इतर तेल संबंधित क्रियाकलापांच्या अपघातांमधनं तेल गळतीमुळे होत असतात. आणि उदाहरण दिले अलीकडे मॉरिशसमध्ये तेल गळती झाली होती 2020 मध्ये. इथे उदाहरण देत असताना खूप अलीकडचं उदाहरण तुम्ही देऊ शकता, जसं एनोर मध्ये झालं होतं 2024 मध्ये. मी पुढे खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले भारतामधले, ते आपण बघूयात, राईट. ऍक्च्युली प्रश्न हा भारतावरती फोकस्ड आहे, त्यामुळे तुम्ही एक्झाम्पल्स देत असताना सगळे देशांतर्गत जरी एक्झाम्पल्स दिले तरी पण काही हरकत नाही. पहिला फोकस आहे की तेल प्रदूषणाचा सागरी परिसंस्थांवरती काय परिणाम होतो. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्यायची, समजून घ्यायची की आपण परिणाम विचारले म्हटल्यानंतर बरेचसे विद्यार्थी काय करणार आहेत की सुचेल ते परिणाम लिहिणार आहेत. कारण परिणाम खूप सुचू शकतात आपल्याला, पण त्यांनी विसरायचं नाहीये की सागरी परिसंस्थांवरती काय होतात हेच आपण लिहिलं पाहिजे. तुम्ही किती लिहिता याला महत्व नाहीये, तुम्ही क्वेश्चन अड्रेस करताय का याला खूप जास्त महत्व आहे. आणि मग सागरी परिसंस्थांच्या मध्ये बघितलं तर काय त्याचे परिणाम होतात. पहिलं आहे की प्रवाळ खडकांचं नुकसान होऊ शकतं, कोरल रीफचं नुकसान होऊ शकतं. त्याचा परिणाम काय होणार आहे, जैवविविधता कमी होणार आहे, बायोडायव्हर्सिटी कमी होते. त्यानंतर निवासस्थानांचा नाश होतो, हॅबिटॅट लॉस ज्याला म्हणतो आपण, निवासस्थान नष्ट होतात. मग त्याच्यामध्ये खारफुटी वनं असतील, मोहाने असतील म्हणजे एश्युरीज असतील किंवा दलदलीचे प्रदेश असतील, वेटलँड्स असतील, या सगळ्याच्या परिसंस्था आहेत, यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि हे प्रामुख्यानं जगामधल्या सगळ्यात जास्त जैवविविधतेचं किंवा सुस्थान अनेक प्रजातींचं असतं, त्यामुळे ऑटोमॅटिकली याच्यामुळे पण जैवविविधता कमी होणार आहे. त्यानंतर अन्न साखळीमध्ये व्यत्यय येऊ शकतं. सागरी परिसंस्थांमध्ये जी अन्न साखळी चालते त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ शकतात. त्यानंतर दूषित सागरी उत्पादनं भारतामध्ये, म्हणजे हा आर्थिक एक परिणाम त्याचा होऊ शकतो की जी उत्पादनं आपल्याला मिळतात ती दूषित होतात. ओके, त्याच्यामुळे मग मानवी काही परिणाम होणं, आर्थिक परिणाम होणं हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर पक्ष्यांचे मृत्यू होऊ शकतात. आणि एक्झाम्पल, एक खूप चांगलं एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बघतो की 1989 मध्ये अलास्कामध्ये, अमेरिकेला, एक्झॉन वॉल्डेज नावाचं शिपमधनं गळती झाली होती. त्या एका गळतीमुळे 2.5 लाख पेक्षा जास्त समुद्री पक्ष्यांचं मृत्यू झाला होता. म्हणजे पक्षी एकदा त्या तेलामध्ये बुडला, त्याचे पंख वगैरे, त्याला उडताच येत नाही परत. आणि अशा अनेक पक्ष्यांचे मृत्यू होतात जे विशेषतः अशा प्रकारच्या परिसंस्थांमध्ये राहत असतात किंवा अधिवास करत असतात. तर हे सगळे परिणाम होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढचा फोकस आहे की तेल प्रदूषण भारतासारख्या देशासाठी विशेषतः हानिकारक का आहे. पण तुम्हाला इथे काय सांगायचं की भारताची अशी काय रचना आहे की त्याच्यामुळे भारताला खूप मोठा फटका याच्यातनं बसतो. तर थोडं भौगोलिक माहिती आपल्याला असली पाहिजे
की भारताला विस्तृत समुद्र किनारा लाभलेला आहे, म्हणजे जवळजवळ 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. आणि त्याच बरोबरीनं हिंद महासागरामधनं जागतिक तेलाची जी वाहतूक होते त्यापैकी जवळजवळ 70% वाहतूक होत असते. ती भारताच्या किनारपट्टीच्या आजूबाजूनी होत असते. आणि म्हणून भारतासारख्या देशाला सतत तेल गळतीचा धोका हा असतो. तिथं जैवविविधतेचं नुकसान परत होणार आहे. आता इथं फक्त मी काय केलं की पॉइंट तोच आहे, पण भारतामध्ये अशी घटना घडल्याचं एक्झाम्पल मी दिलं की सुंदरबन्स मध्ये 2014ला एक अपघात झाला. त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जैवविविधतेचा ऱ्हास झालेला आपण बघतो. तसंच मन्नारच्या आखातामध्ये तेलगळती झाली होती. त्यानंतर मॅनग्रोव्ह जंगलांचं नुकसान होतं. मॅनग्रोव्ह जे असतात म्हणजे खारफुटी वनं असतात त्यांचं नुकसान होतं. त्याचं उदाहरण काय, चेन्नईमध्ये 2017मध्ये एक अपघात झाला. 2 तेल वाहतूक शिप्स एकमेकांना धडकल्या, त्याच्यातनं जी तेल गळती झाली त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती तिथले खारफुटी वनं नष्ट झाली होती. त्यानंतर किनारी राज्यांच्या मध्ये अन्न सुरक्षितेची चिंता सुद्धा निर्माण होऊ शकते. तसंच उपजीविकेचे प्रश्न पण निर्माण होतात. आता मी अलीकडचं एक्झाम्पल दिलं, एनोरमध्ये 2024ला जी तेल गळती झाली त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बघितलं की मासेमारी करणं अशक्य झालं. आणि तिथे राहणारी जी लोक असतात त्यांचं उपजीविकेचं साधनच मासेमारी असतं. त्यामुळे त्या उपजीविकेवरती पण आर्थिक त्याचे परिणाम होणार आहेत भारतासारख्या देशाला. प्लस अन्न सुरक्षिततेची चिंता सुद्धा निर्माण होणार आहे. कारण किनारी प्रदेशामधली जी लोक असतात त्यांचं खाद्यामध्ये सागरी म्हणजे मासा हा खूप प्रमुख घटक असतो, तर त्याची पण चिंता एक देशाला होऊ शकते. त्यानंतर पर्यटन आणि उद्योगावरती सुद्धा आर्थिक परिणाम होऊ शकतात. मग याला जस्टिफाय करायला काय एक्झाम्पल देऊ शकतात, तर 2010 मध्ये गोव्याला अशा प्रकारची तेल गळती झाली होती ज्यामुळे पर्यटनावरती खूप त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आणि गोव्यासारख्या राज्यामध्ये जिथं पर्यटनच आर्थिक प्रमुख क्रिया आहे तिथे आर्थिक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसू शकतं. तर भारतासारख्या देशाला विशेष करून असे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात किंवा हानी पोहोचली जाऊ शकते. तर हे दुसरं फोकस आपलं आहे. आता याचं कन्क्लुजन कसं करायचंय, तर याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की तेल गळतीला आपण सामोरं कसं जायचंय आणि काय उपाययोजना आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तर आंतरराष्ट्रीय सहकार्यातनं तेल गळतीशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी भारताने काय केलं पाहिजे, तर मजबूत प्रतिबंधात्मक उपाय आपण आखले पाहिजेत. प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स आपण घेतले पाहिजेत. आपत्कालीन प्रतिसाद असला पाहिजे. इमर्जन्सी रिस्पॉन्सचं काय SOPs आपल्याकडे असल्या पाहिजेत. कठोर नियमन असलं पाहिजे. नियमन कशाचं, CRZ फॉर एक्झाम्पल असतील, राईट, किंवा हे तेलाची वाहतूक जी होती त्याच्याबद्दलचे काही नियमन असतील. हे कठोर नियमन आपण करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर अशा परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिक योजना ही 1996ची आहे, जी एकदा 2006 मध्ये अपडेट केली गेली होती. त्यानंतर ती अपडेट झालेली नाहीये. तर अशा पॉलिसीज आपण अपडेट करून ठेवल्या पाहिजेत. प्लस अजून एक पॉईंट तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता की तेल गळती कमी करण्यासाठी म्हणजे त्याचे परिणाम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही कसा करू शकता. फॉर एक्झाम्पल ऑइल झॅपर अशा सूक्ष्म जीवांचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. म्हणजे काही तांत्रिक आणि काही सूक्ष्म जीवांचा वापर करून तेल गळती तुम्ही कमी करू शकता. किंवा स्कीमर्स नावाचा एक प्रकार आहे. स्कीमर म्हणजे काय, पाण्यापासून तेल वेगळे करणारे उपकरण असतात. तर स्कीमर्सचा वापर असेल, ऑइल झॅपर सारख्या सूक्ष्मजीवांचा वापर असेल, याचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे, जेणेकरून तेल गळतीचे किंवा ऑइल स्पिल्सचे परिणाम आपण कमी करू शकतो. ठीक आहे, तर हा प्रश्न होता. इकडेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे.